नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असं अपडेट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, त्यालाच आपण पोकरा पण असं म्हणतो, की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये भरपूर अशा योजना आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे आपल्याला शेळी गट जे अनुदान आहे ते कसं तुम्ही घेऊ शकता. शेळ्याचं गट जे आहे, शेळ्या कशा या योजनेच्या माध्यमातून घेऊ शकता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहू. पण एक विनंती आहे, यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही, लवकरात लवकर सबस्क्राईब बटन जो दिसत आहे त्याला दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. या व्हिडिओला आपण लाईक करायला विसरू नका. नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2.0 हे सुरू झाले आहे. त्यामध्ये अनेक गावे आहेत. आपलं जर गाव असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये विविध प्रकारच्या योजना असतात. त्या योजनेचा तुम्ही जरूर लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून अनेक ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. आणि याच्या माध्यमातून तुम्ही शेळी गट घेऊ शकता आणि त्यासाठी अनुदान प्राप्त करू शकता. आणि तुमचा तुम्हाला जर शेळ्या घ्यायच्या असेल तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून तुम्ही तो गट उचलू शकता. म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला अनुदान भेटेल आणि त्याच्याद्वारे तुम्ही जे शेळे असतील ते शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन करू शकता आणि तुमचा जे व्यवसाय आहे ते व्यवसाय करू शकता. पण एक याच्यामध्ये अट आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आपलं गाव असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जिल्हे सुद्धा आहेत आणि आपलं गाव असणं महत्त्वाचं आहे. जर तुमचं गाव असेल त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईटला जा, अर्ज करा. धन्यवाद. जय शिवराय.